महापालिका निवडणुकीची जागा वाटपाची घोषणा महायुतीकडनं 1-2 दिवसात होणार। महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संयुक्तपणे घोषणा करणार। फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक उद्या होण्याची शक्यता। ठाकरेंच्या जागा वाटपातील दादर मधला पेच सुटला। प्रभाग क्रमांक 192 आणि 194 वर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा दावा। दोन्ही प्रभागांमध्ये एक उमेदवार देण्याचा निश्चित। ठाकरे बंधूंमधील शिवडीचा वाद मिटला। प्रभाग क्रमांक 203, 204, 205 या जागांवरनं होता वाद। यातील एक जागा मनसेला तर उर्वरित 2 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्याची माहिती। 2 भावांचं मनोमिलन झालं। मुंबईसह इतर पालिकांच्या चर्चा अंतिम टप्प्यात। हा प्रीती संगम, महाराष्ट्राची जनता या प्रीती संगमामध्ये सहभागी होईल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये मविया एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रयत्न। संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरनं चर्चा। मुंबई ठाणे नवी मुंबई महापालिकांसाठी शिवसेनेकडनं तयारी सुरू। रात्री उशिरापर्यंत मुंबईतील नेत्यांसोबत शिंदेंनी घेतला आढावा। जास्त जागा लढवण्यापेक्षा ताकद असलेल्या जागा लढवण्यावरती भर। काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात। पक्ष आणि कुटुंबासाठी गप्प होतो, पण आता वेळ आलीये नितेश राणेंची सूचक पोस्ट। नाशिकमध्ये युतीच्या चर्चेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना ठेवलं वेटिंगवर। नरहरी झिरवळ, हिरामण खोसकर, समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करणं महाजनांनी टाळलं। चर्चा न करताच महाजन मुंबईकडे रवाना। पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात अजित पवार आणि सतेज पाटील यांच्या चर्चा। पुणे पालिकेवरती नवीन आघाडी पाहायला मिळणार का, याकडे लक्ष। पाचवी कुणाकडे आणि घुगऱ्या कुणाकडे, सुनील तटकरे यांचा भरत गोगावलेंना टोला। मशाल चिन्हावरती नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी गोगावले श्रीवर्धनला गेले होते। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपने फोडल्यानं अजित पवार नाराज। एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स, अजित पवारांच्या नाराजीवरती गिरीश महाजनांची मिश्कील प्रतिक्रिया। अजित पवार काय निर्णय घेतील माहीत नाही। शरद पवार जो आदेश देतील तो अंतिम। ज्या जागा लढणार त्या तुतारी चिन्हावरच, प्रशांत जगताप यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये शिवसेनेकडून भाजपला 45 ते 50 जागांचे प्रस्ताव। वरिष्ठ पातळीवरून युतीचे आदेश आल्याने सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। रक्षा खडसे मुक्ताईनगरमध्ये एकाकी लढल्या, त्यांना भाजपनं बळ दिलं नाही, एकनाथ खडसेंचा आरोप। एकनाथ खडसे आम्हाला घेऊन बुडाले, खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। शरद पवार गटाच्या स्मिता कोंढरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। स्मिता कोंढरे या 2017 मधून राष्ट्रवादीतून होत्या नगरसेविका, तर आता शरद पवार गटात होत्या कार्यरत। पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश। संजोग वाघेरे भाजपमध्ये आल्यानं संदीप वाघेरेंची सोडचिठ्ठी। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अब्दुल रशीद खान यांना प्रवेश दिल्याने चंद्रकांत खैरे नाराज। पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये खैरेंनी उद्धव ठाकरेंसमक्ष दर्शवला विरोध। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाला मोठा धक्का। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांचा राजीनामा। संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुलाखती। मुंबईतल्या पथकाकडनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। जालन्यामध्ये काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात। सुमारे 200 इच्छुकांनी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज केले सादर। उद्धव ठाकरेंच्या संपत्ती की चौकशी करण्याच्या मागणीची याचिका कोर्टानं फेटाळली। याचिका कायदेशीर तथ्यांवरती आधारित नाही, कायदेशीर सल्ला घेऊन याचिका करण्याचा याचिकाकर्त्यांना सल्ला। मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा। यावेळी अनिल परब, बाळा नांदगावकर, सूरज चव्हाण, वरुण सरदेसाई आणि संजय पाटील यांची उपस्थिती।
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पनवेलमध्ये अज्ञातांकडनं बॅनरबाजी, 50-60 लाख वाटणारे निवडणूक आल्यावरती कंत्राटदार बनणार आणि वसुलीच करणार, हाच पनवेलचा इतिहास, असा बॅनरवर उल्लेख. नंदुरबार नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशींनी स्वीकारला सलग 5व्यांदा पदभार. ढोल ताशांच्या गजरात शिंदेंच्या शिवसेनेची रॅली. सोलापूर जिल्ह्यामध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे प्रभाग क्रमांक 17 मधून नगरसेवक म्हणून विजयी. त्यामुळे पंढरपुरातील स्थानिक आघाडी आणि भाजपच्या राजकारणामध्ये मनसेची ही एंट्री. नगर परिषद निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाने उडवलं खातं. कारंजा नगराध्यक्षपदासह तब्बल 19 जागेवरती मिळवला विजय. आगामी महानगरपालिकेतही पक्षाला मतदार पसंती देतील, प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांचा दावा. नागपूरमधील कांद्री नगरपंचायतीमध्ये मीनाक्षी भुतेंना केवळ 89 मतांवर विजय. प्रभाग क्रमांक 1 मध्ये केवळ 178 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. मीनाक्षी भुते यांना मिळाली 89 मतं. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंना अपयश. नगर परिषदेची एकही जागा न मिळाल्यानं भंडाऱ्यामध्ये काँग्रेसची ताकद उरली नसल्याची चर्चा. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथे निवडणुकीमध्ये पराभव झालेल्या उमेदवारानं प्रभागामध्ये काढली आभार रॅली. रॅली दरम्यान नागरिकांशी संवाद साधत, नगरसेवक झालो नसलो तरी सुद्धा जनतेचा जनसेवक म्हणून कायम काम करत राहीन, असा व्यक्त केला निर्धार. लोकांमध्ये मिसळून काम केल्यामुळेच यश मिळालं, शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचं वक्तव्य. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव किरण गायकवाड यांचा 6400 मतांनी उमरगावमध्ये विजय. विजयी उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन. तर पराभूत उमेदवारांनी पराभवानं खचून न जाता अधिक जोमानं आणि नव्या ऊर्जेनं कामाला लागावं, ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये चांगलं लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार. हिंगणघाट इथल्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार नयना तुळसकर यांची प्रतिक्रिया. साताऱ्याच्या कराड नगर परिषदेतील विजयी उमेदवारांनी रस्त्यांवरती गुलालाची केली मोठ्या प्रमाणावरती उधळण. गुलाल घालवण्यासाठी कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडनं रस्त्यावरती पाण्याचा फवारा. अहिल्यानगरमध्ये निकालानंतर लगेचच रस्त्यांची स्वच्छता. विजयाच्या सभेतच बाळासाहेब थोरात यांनी वर्षभर साचलेली घाण तातडीनं काढण्याचे दिले आदेश. रात्रीच प्रशासनाकडनं युद्ध पातळीवरती काम सुरू. गेल्या 2 दशकांपासून प्रलंबित असलेल्या महाड नगर परिषदेच्या पाणीपट्टीपैकी 17 कोटी रुपये माफ. उद्योग मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा. खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये कन्नड रक्षण वेदिकेचं आंदोलन. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केल्याने निषेध. बेळगावात धैर्यशील माने यांचा पुतळा जाळल्यानं वातावरण तापलं. महाराष्ट्र सरकारनं डोळे उघडून सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी उभं राहण्याची गरज. महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी. लाल बावटा संघटनेकडनं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. शबरी आवास योजनेचा उडालेला बोजवारा तसंच सरावली ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीकडनं सुरू असलेल्या प्रदूषणाविरोधामध्ये आंदोलन. भिवंडी शहरामधील गुलजार नगर इथे टोरेंट पॉवरच्या ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतल्यामुळे परिसरामध्ये खळबळ. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती डहाणू तालुक्याजवळ कारचा भीषण अपघात. गुजरातहून मुंबईकडे येणारी भरधाव कार डिवायडरला धडकली. अपघातामध्ये चालक आणि प्रवासी किरकोळ जखमी. पुण्यामध्ये बिबट्याची दहशत कायम असल्याचं चित्र. फाकटे ते वडनेर रस्त्यावरती बिबट्याचा रात्रीच्या वेळी मुक्त संचार. अंधारामध्ये अचानक कार समोर बिबट्या आल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथे बिबट्याचा बछडा पडला होता विहिरीत. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं 2 तासांच्या प्रयत्नांनंतर बछड्याला काढलं बाहेर.
मध्य प्रदेशच्या खंडवा इथल्या काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्र्यांच्या मुलाला महाराष्ट्र पोलिसांनी घेतलं ताब्यात. 2 दिवसांनी पोलीस कोठडी. तर धुळ्यातल्या गोळीबार प्रकरणामध्ये होता फरार. जालन्यामध्ये पोलिसांकडून 9 लाख रुपये किमतीचा 18 किलो गांजा जप्त. तर पोलिसांनी एका संशयिताला घेतलं ताब्यात.